नमस्कार सर. नमस्कार. कुठून आलात तुम्ही? अहमदपूर. बरोबर. किती वर्षापासून येता येते? आमची तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी आहे का? बरोबर. घोड्याचं नाव काय आहे तुमच्या जातीची? घोड्याच्या मारवाड जातीची आहे. बरोबर. 2 दात आहे बच्ची आता. आणि घोडीचं नाव आपण लाडो म्हणून ठेवलं. एक सेलू परभणी डिस्ट्रिक्टहून आलो. किती वर्षाचा इतिहास आहे आमची यात्रेला? 4थी पिढी यायली इथं. 4थी पिढी आली. हो. आणि काय करता तुम्ही ते? घोड्यांचा व्यापार. शेती करतात आम्ही आणि शौकने पाळलेले जनावर आहे घोडे. बरोबर. घोडे. किती वर्षाचा आहे हे घोडा? हे घोडा आहे 3 वर्षाचा. हा 2 दात आहे. हा. कोण्या जातीचा आहे? हे पंजाब नसलाच आहे, पंजाबी. बरोबर. नमस्कार काका. नमस्कार. कुठून आलात? नांदेड. किती वर्ष झाले इथे त्या? जमीन तुम्ही 50 वर्ष. 50 वर्षापासून माळेगाव मध्ये तुम्ही यात्रेला येत. पहिल्यानं गाढव हे भूत गाढव बरेच होते. कुत्री. बहिड्यांचा माळेगाव म्हणून प्रसिद्ध आहे. ते खरं आहे का? खरं आहे. हा. पण हिरड्यांचं माळेगाव म्हणून कोणी म्हणत नाहीत आता. फक्त माळेगाव हे यात्रा हौशी आणि नवशी तरुणांची माळेगाव यात्रा. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. कुठून आलात? नांदेड. किती वर्षापासून हे चालते तुमच्या व्यापार? 30 वर्षापासून. 30 वर्षापासून. बरोबर. काय वैशिष्ट्य आहे माळेगाव यात्रेचं? काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य घोड्याचा चांगला बाजार आहे. खूप वर्षाची परंपरा आहे. 300 वर्षापूर्वीपासून बाजार आहे. हे घोडे तुमचेच का? हो. तुम्ही किती वर्षांचा आहे? हे 3 महिन्याचं आहे. सांगा माहिती थोडी. ही वरखान लाईनची बच्ची आहे. चंद्रतेजची. आणि ती तुफान लाईनची आहे. तिची आई आहे. किंमत किती? किंमत काय? किंमत हे किंमत दोन्हीची 7 लाख रुपये. चला, समोर या. त्या घोडीची किंमत? त्या घोडीची 4 लाख रुपये. त्या घोड्याची? ही अननोन लाईनची आहे. लाईन वगैरे काही नाही. चालती चांगली. ते संपूर्ण तुमचेच का? नाही नाही, तिकडे खासदार हेमंत पाटील साहेब आहेत. हे कुठून आलात काका? आम्ही करमाळ तालुक्यावरून आलो. विहीर प्रॉपर गाव सुपर. बरोबर. बरोबर. तिथून गोड्याच्या बाजारला आम्ही यात्रा बघायसाठी खास येतो. किती वर्षाचा इतिहास आहे माळेगावच्या यात्रा? 30-40 वर्षापर्यंत झालंय. आम्ही प्रत्येक वर्षी येतो. चांगली गोष्ट आणि वाईट गोष्ट काय आहे माळेगाव? आपलं बघायचं, बघून सवरून विकून गोड चांगलं घ्यायचं, चांगलं न्यायचं आपलं. काय काय तरक्की झाली मग? अजून खरेदी नाही काय केली. गोडी बघतोय. यात्रा चांगली आहे. यात्रा जनावर येते. जनावर भरपूर असतील. बांद्रापासून सगळी जनावर आहे. समजा जास्त कोणते पशु येतात इथे? इथं गोड्याचीच जास्त व्यवसाय गोड्यातलाच आहे. बरोबर. धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल.